नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार गोनोरे. आत्ता आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या पडसळ या गावामध्ये. आणि पडसळ या गावामध्ये एक असं पवित्र देवस्थान आहे, एक मोठं मंदिर आहे. इथं कोटलिंगाचं, इथे यात्रा पण मोठी भरते. आणि या मंदिराच्या जवळ आपण आलो. इथं परिसर आहे मोठा आणि इथं नदी आहे. नदीच्या कडेला आपण आता आलो आहोत. येण्याचं कारण असं आहे की बार्शी तालुक्यातील एक महादेवराव जाधवर यांनी एक चित्रपटाची निर्मिती केली आहे. खरं तर चित्रपटाची निर्मिती बऱ्याच ठिकाणी होते, हे काही नवीन नाही. परंतु ग्रामीण भागाला नव्या गोष्टी असतात. ग्रामीण भागाला फक्त चित्रपट माहीत आहे, परंतु चित्रपट कसा तयार होतो त्यांनी ते बार्शी तालुक्याला दाखवलंय. आणि बार्शी तालुक्यात ते तिथले स्थानिक आहेत. तिथं ते तिथल्या कोर्टामध्ये वकील पण काम करतात, शासकीय सेवेत पण ती काम करतात. आणि हे सारं चालू असताना त्यांचा एक छंद म्हणून किंवा तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या नवीन कलाकाराला एक संधी द्यायचा त्यांनी एक आठास धरला आणि एक चित्रपट निर्माण केला आहे, सरपंच द पॉवरमॅन. आज ते निर्माते, त्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि त्या चित्रपटाचे हिरो आता आपल्या जवळ आहेत. आणि ते इंदापूर तालुक्याला भेट देण्यासाठी आले आहेत. इंदापूर तालुक्यातल्या बऱ्याच गावात त्यांनी भेटीगाठी दिल्यात आणि त्यांनी चित्रपटाचे त्यांचे जे काही पॉम्पलेट आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. लोकांच्या घराघरात ते पोचलेले आहेत. आणि आता चित्रपट त्यांचं अल्पावधीतच मला वाटतं एक महिन्यातच रिलीज होईल पिक्चर. आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महादेवराव जाधवर, नमस्कार. आपण ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्मिती तुम्हीच केलेली आहे आणि हिरो पण तुम्हीच आहात. पाठीमागे तुम्हाला तो प्रश्न विचारला होता, परंतु आता सुद्धा माझा तोच प्रश्न आहे, परंतु थोडा त्याला अँगल वेगळा आहे. आपण बार्शी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये जन्माला आलात आणि चित्रपट काय असतो हे तुम्हाला पण पूर्वी माहीत नव्हतं, परंतु कुठतरी मनामध्ये एक उर्मी असते. खरं तर आपण सारी कलाकार लोक इथं आहोत. ह्या कलाकारांना मला वाटतं कालच मी एका मोठ्या अधिकाऱ्याला भेटलो, त्यांनी सांगितलं अधिकारी होणं सोपं असतं. कारण ठरवून असतं की बाबा आता मला अमुक अमुक अधिकारी व्हायचंय, अमुक अमुक मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय. पण कलाकार हा कोणी व्हायचंय म्हणून होत नाही, तर तो जन्माला येतो. आणि तो जन्माला कसा येतो तर त्याच्यावर सरस्वती, बृहस्पती आणि गणपती ह्या तीन देवांची ज्यावेळेस कृपा होती त्यावेळेस त्या कलाकाराची निर्मिती होती. असे कलाकार लोक इथे सारे आता जमले आहेत. आपण ह्या सर्वच कलाकारांकडे जाणार आहोत. परंतु आता चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महादेव जाधवर यांच्याशी बोलतोय. काय सांगाल चित्रपटासंदर्भात? जवळ या जरा. पहिलं तर मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की आज तुम्ही मला पडसळ येथे बोलवलं आणि एवढा मोठा सन्मान दिला आहे. आमचे हलगीवाले बंधू सुद्धा जबरदस्त हलगी वाजवलेले आहेत, डावारे बंधू. त्याचप्रमाणे आमचे टराटरा रील स्टार ते पण इथं अनिल बंधू त्यांच्याकडे जाणार आहे मी थोड्या वेळाने, त्यांच्याकडे पण जाणार आहे. माऊली पण आहेत. आणि आमचे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, गुणवरे साहेब ते आहेत. त्याचप्रमाणे नाताभाऊ आहेत. आमचे सहकलाकार आहेत हनुमंत काळे, पुन्हा नाताभाऊंचे चिरंजीव आहेत. तर सर्वांना मी खरंच म्हणजे मला एवढं प्रेम दिलं आहे तुम्ही, मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, चित्रपट म्हणजे बरं का, आणि सांगितल्यासारखं चित्रपट करायचं खरंच अवघड आहे. परंतु मनात जर इच्छा असेल ना तर नक्की कुठलीही गोष्ट माणूस सहज केली शकतो. ते मात्र नक्की आज मलासुद्धा मी दाखवून दिलं नाही, मला समजलं आहे. का बरं का, तर मला पहिल्यांदा वाटलं होतं की आता चित्रपट करायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि एवढं मोठं पडदं. पण ज्यावेळेस आता हा चित्रपट आपला सेन्सॉर झालेला आहे, स्क्रीनिंगला ज्यावेळेस मी 70 mm पडद्यावर आपला चित्रपट स्वतःचा ज्यावेळेस बघितला किंवा स्वतःला तिथं बघितलं, त्यावेळेस असं वाटलं की मी जो हा सरपंच विषय आहे तो सरपंच विषय घेण्यामध्ये खरंच मी सफल झालो. कारण सरपंच हे आजची मी परवा सांगितलं, आज बी सांगतो की युवा पिढी म्हणजे आपल्यासारखी म्हणजे सरपंच आहे आणि त्यांची पॉवर दाखवणं म्हणून मी सरपंच द पॉवरमॅन हे चित्रपटाला नाव दिलेलं आहे. थोडं अँगल मी बदललेलं आहे, थोडंसं ॲक्शन पॅक मूव्ही बनवलेला आहे की महाराष्ट्रातला पहिला ॲक्शन पॅक मूव्ही असेल. सिनेमॅटिक युनिवर्स आहे माझं, ॲक्शन पॅक सिनेमॅटिक युनिवर्स हे महाराष्ट्रातलं पहिलं युनिवर्स आहे. त्याच्यामध्ये मी बॅक टू बॅक सिनेमा आता देणार आहे. याचा भाग 2सुद्धा लगेच आम्ही शूट घेणार आहेत. तर त्याचं नाव आहे, टायटल आहे सरपंच टू CM. म्हणजे सांगायची काही गरज लागत नाही, त्यातनंच समजतं की कशा लेवलचं आपण हे राजकारण करतो. आणि राजकारण हे फक्त वाईट नसतं. म्हणजे लोक गावागावात, तालुक्यात, राज्यात राजकारण करतात. तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून राजकारण चालू केलेलं आहे, पण ते चांगलंच राजकारण आहे. कारण राजकारण हे वाईट नाही बरं का, माणसं ते दृष्टिकोन आहे बरोबर, तो बदलणं गरजेचं आहे. तर माणूस म्हणजे फक्त माणूस वरच्या लेवलला जातो कधी जर मनामध्ये काही गोष्टी चांगल्या असतील, चांगली माणसं राजकारणात यायला पाहिजेत आणि आणणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो की युवा पिढी हे सक्षम असली पाहिजे, शिकली पाहिजे आणि शिकलेलीच युवा पिढी सरपंच. आणि ते तुम्ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करताय नव्या पिढीचं. प्रबोधन म्हणजे ते समजून घ्यायचं आता सगळ्यांनी, चित्रपट पाहायचा आहे. खरं तर हे महादेव जाधवर चित्रपट निर्मितीला सुरुवात केल्यापासून ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते
आमचं एक चित्रपट चालू होतं इंदापूरमध्ये भगवा म्हणून, सफेद भगवा म्हणून. त्यावेळेस ते इंदापूरमध्ये आले होते, आम्ही त्यावेळेस चर्चा केली होती. त्यांनी त्यावेळेस सांगितलं मी एक चित्रपट करतोय म्हणून. त्यांचा चित्रपट आता पूर्ण झालेला आहे. आणि कशा पद्धतीने केला त्यांचं मी परवा हे पण बघितलं, ते प्रोमो चित्रपटाचा. तर त्या प्रोमोमधून असं दिसतंय की अगदी तमिळच्या स्टाईलचा चित्रपट आहे. चित्रपट जरी मराठी असलं तरी तमिळच्या स्टाईलचा चित्रपट आहे. आणि त्यामुळं आता ज्या नव्या मुलांना, नव्या पिढीला तेच आवडतं. एक लात मारली घ्या 5-6 गडी तिकडे पडले पाहिजे असं की अशी ते तसा चित्रपट त्यांनी ते बनवला. आता मला सांगा, चित्रपट तुम्ही बनवलाय आणि चित्रपट बनवल्यानंतर म्हणजे आपण थोडक्यात शेतकरी एक चांगली पीक चांगलं घेतो, परंतु त्याचं मार्केट चांगलं व्हायला पाहिजे, भाव चांगला यायला पाहिजे, त्याची अपेक्षा असते. तसं एखादा फळबागवाला किंवा फळ एखादं गोड असतंय, परंतु ते गोड आहे हे कधी कळलं पब्लिकला, ते चाकलं पाहिजे. तर चाकायला पर्यंत ते पब्लिकच्या तोंडापर्यंत आपण ते फळ न्यायला पाहिजे. तसंच चित्रपटात सुद्धा निर्मिती अशी आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने चित्रपट निर्मिती केली आहे, परंतु त्या पब्लिकच्या पर्यंत पोहोचवायसाठी आपण कशा माध्यमातून प्रयत्न करता? आता खूप चांगला प्रश्न आहे. पहिले तर मी सर्व पब्लिकला विनंती करतो की कुठल्याही जवळच्या चित्रपटगृहात सरपंच द पॉवरमॅन चित्रपट आला की खरंच आवर्जून थिएटरमध्ये जाऊनच बघा. कारण ह्याचं जे म्युझिक आहे किंवा ह्याचे जे मी तयार केलेली जी पूर्ण कलाकृती आहे, त्याचे जे व्हिडिओ आहे, हे खरंच थिएटरमध्ये बघण्यासाठी. तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा मजा येईल, मग थिएटरमध्ये किती मजा येईल. 70 mm पडद्यावर ज्यावेळेस तुम्ही बघाल, 35 mm पडद्यावर बघाल, त्यावेळेस एक वेगळेपण आणि ते जे सराउंडिंग आहे म्युझिकचं ते खूप जबरदस्त आहे. या चित्रपटाला नवीन म्हणजे म्युझिशियन आहेत ते महाराष्ट्रामध्ये, ओमराज, त्यांनी अतिशय सुंदर असं म्युझिक दिलेलं आहे. तर तुम्ही आमचा प्रोमो ट्रेलर आहेच ऑलरेडी यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला सगळीकडे आहे, तुम्ही पाहू शकता. एक थोडं पहिल्यांदा एक्सेप्ट करायला प्रेक्षकांना थोडंसं जड जातं नवीन कुठली गोष्ट, पण एखाद्यानं जर बघितलं तर तो हजारो लोकांपर्यंत असतो हे सुद्धा बरोबर नाही बरं का. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि मिळायला लागलेला आहे. मग मी काय म्हणतो की आज हे ज्यावेळेस चित्रपट रिलीज होईल त्यावेळेस आपले जे शो आहेत ना त्यावेळेस फुल व्हायला लागतील ना, त्यावेळेस ऑटोमॅटिक लोक पब्लिसिटी, आता एवढे तुम्ही सगळेजण जवळचेच आहेत माझ्या, सांगायची गरज लागत नाही. बरोबर आहे. आमच्या सर्वांच्या तुमच्या चित्रपटाला शुभेच्छा तर नक्की आहेतच. आपण सर्वजण थिएटरमध्ये चित्रपट बघायला जाऊच आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे लोक हे व्हिडिओ पाहतायत त्यांनी सुद्धा त्या चित्रपट येऊन पाहिला पाहिजे. आमची त्या निर्मात्याच्या वतीने आम्ही पण विनंती करतो. एक मला सांगा, एखादा डायलॉग तुमच्या चित्रपटात, एखादा डायलॉग तुम्हाला आवडलेला किंवा तुम्हाला वाटतं की ही डायलॉग लोकांना आवडत, असा एखादा डायलॉग होऊ द्या. आता आई ट्रेलर मध्ये बघताय नाही नाही नाही, तुमचं इथं करून दाखवणं म्हणजे तुम्ही अवघड आहे. आमच्या जवळ आहात ना, आता ऑफिस चला होऊ द्या. हां. ते प्रसंगानुसार आहे डायलॉग, म्हणजे की खाली एक जण पडलेला आहे, हातात सुरा आहे, माझे रक्त आहे पूर्ण, आणि त्याचं नडीला सुरा लावलेला आहे. तर तो नो सायलेन्स विदाउट व्हायलन्स. बघा, तसं बॅकग्राऊंड नाही, तसं वातावरण नाही, तरी सुद्धा त्यांनी आता अंगावर काटा आणला का नाही? चला आपण आता खरं तर एक व्हिडिओला एक लिमिट असते, आपण प्रमाण जास्त जाण्यापेक्षा त्याला पुढे आपण जाऊया. चला, हे आमचे नाताभाऊ गोरे, नाताभाऊ चौगुले, नाताभाऊ गोरे पण इथे एक मोठे कलाकार होऊन गेले. त्यांना पुणे फेस्टिवलचं पारितोषिक मिळालं होतं आणि ते तोंडात बघा नाव, म्हणजे विसर नाही पडला पाहिजे त्यांचं नाव तोंडात आलं येणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडे असे होती ख्याती की एकही वाद्य ते असं नव्हतं त्याला वाजवत येत नव्हतं, प्रत्येक वाद्य ते वाजवायचे आणि चांगले कलाकार होते. खरं तर मी त्यांना लहानपणी भेटलो, आज ते हयात नाहीत, परंतु तरी सुद्धा त्यांचं तोंडातून नाव यावं. बघा, कलाकार असा असतो. आता हे आमच्या पहिल्या चित्रपटात रोल केला होता त्यांनी, माझ्याबरोबर होते नाताभाऊ चौगुले, त्यांचे चिरंजीव आहेत. काय रील वगैरे करताय काय? हो, रील करताय. कुठलं रील करताय आपण? आम्ही अण्णाच्या सोबतच असतो रील्स करायला. तुम्ही बरोबर असता. आमची टीम आहे. बरोबर. आता हे अण्णा बनसोडे आहेत, आपले अनिल बनसोडे, तुम्हाला अण्णा म्हणतात, अनिल बनसोडे आहेत. आणि हे अनिल बनसोडे रील करतायत. खरं तर आणि आपल्या बरोबर आता ही माऊली गुरगुडे पण आहेत. त्यांचं काय तुमच्या त्या रील्सचं कसं माऊल्या म्हणीन तसं, आणि तुमचं काय तराटा. बघा, राज ठाकरे साहेब अशोक सराफ यांना ज्यावेळेस पुरस्कार दिला त्यावेळेस राज ठाकरे साहेब म्हणले, जर अशोक सराफ जर तमिळनाडूत असते तर ते आज मुख्यमंत्री पण दिसले असते. हे का सांगितलं मी, हे का सांगतोय तुमच्यावर,
की त्यांनी सांगितलं ह्या महाराष्ट्रामध्ये कलाकारांना त्या राज्यात जेवढी किंमत आहे तेवढी इथं महाराष्ट्रात नाही दिली जात नाही. चला काय करतोय मावल्या रील करताय ठीक आहे. हा काय करताय अनिल रील करतोय ठीक आहे ओके इथपर्यंत ठीक आहे फक्त. पण अरे वा रील करतोय ते करणं सोपं नाही किंवा जे मानतात ते का करत नाहीत तर त्यांना ते जमत नाही. मावल्याला जमतंय ना तर मावल्याला पाठीवर थाप मिळली पाहिजे. अनिल बनसोडीला जमतंय ना तर पाठीवर थाप मिळली पाहिजे. आणि कुठलाही कलाकार तुम्हाला सांगतो आपण सर्व कलाकार आहेत आपण साऱ्या कलाकारांच्या भावना व्यक्त करतोय. कुठल्याही कलाकारांना त्या बदल्यात आम्हाला पैसा नको असतोय पण आम्हाला शबासकीची थाप मिळावी ही प्रेक्षकांकडून अपेक्षा असते. आता प्रेक्षक मायबाप बघत असतील आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की त्या कलाकाराला थाप मिळावी. आता आमचे अनिल बनसोडे त्यांचं काय त्यांचं लोकांनी तेच घेतलं की टरा टरा ते तो लोकांना आवडतंय एकदा होऊन जाऊ द्या. एखाद्या रील्स मधला तुमचा डायलॉग आणि ते टरा टरा होते जरा थोडंसं. आता मी थोडं तू पुढे काय करत नाहीये पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांचं जी कला आहे ह्यांनी जी पिक्चर काढले त्यांना खूप मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे. माझ्या फॅमिलीची बी माझी फॅमिली ही माझ्या घरी आले माझी पूर्ण फॅमिली एकदम इतकी खुश झाली की मापाच्या बाहेर आहे. काय फक्त मी यांना एवढंच म्हणतो की तुम्ही आता ह्या क्षेत्रात पाऊल तर ठेवलायच काय पण तुम्ही पाऊल काय माघार घेऊ नका. तुम्ही तुमची कला जेवढी मोहर न्याचाल तेवढी पब्लिक तुम्हाला टराटरात सपोर्ट करणार ही माझा शब्द आहे. बघा आपल्याला अण्णा बनसोडेंनी काय सांगितलं की तुम्ही ठेवलाय ना पाऊल आता तर तो पाऊल मागं न घेता पुढचा पाऊल टाकी पुढेच चला म्हणजे तुम्ही मागच्या पिढीची प्रेरणा ठराल असं ते सांगतायत. आपल्यावर आता माऊली गुरगुडे आहेत आणि त्यांचं आपण त्यांच्या सुद्धा बातचीत करणार. माऊली मला सांग तुझं वय कमी आहे तुझं वय किती आता 21 वर्ष वय तुझं किती कधीपासून तुला वाटलं ही कला आपल्याला हे करायचंय आपल्याला. आता एक 5-6 महिने झाले. नाही कसं काय सुचलं काय वाटलं करायचंय आपल्याला हे मला सांग. पहिलं मी प्रतीक शिंदेचा फॅन होतो मी. बर स्टार्टला मला त्याच्या एवढ्या रील्स आवडायच्या ते तिथून मी एकटाच होतो मी इथून पहिल्या स्टार्टला मी बिग वनला त्याला ज्यावेळेस मध्ये हँडीचा एक कार्यक्रम होता का त्यावेळेस मी त्याला तिथं भेटायला गेलो. तिथं भेटायला गेल्यानंतर तिथं माझी भेटगाठ तर झाली मला तिथं गेल्यानंतर खूप भारी वाटलं गेल्यानंतर असं मला वाटलं आयला ते करतात मग आपल्याला काय अडचण आहे आपण सुद्धा केलं पाहिजे आपलं पण कुठंतरी नाव आलं पाहिजे आपण सुद्धा केलं पाहिजे. मग तिथून पुढं हळूहळू करत मग असं जमायला लागलं आणि आता चांगली सुरुवात बऱ्यापैकी झाली आहे. मध्ये पण आपण चांगलं सुरुवात केली होती पण मध्येच आपली कसं मावलं म्हणाल तसं एक आयडी होती ती सस्पेंड झाली माणसाने तिथं जरा राडा केला माझा. हा आणि परत अजून तिथून मला वाटतं 10-15 दिवस झाले नवीन आयडी काढलेली त्या तिथून पुढे अजून चालू आहे आपला हायस्ट पद्धतशीर. घरच्यांची भावकीची कसं काय पाठी पाहिजे कसं हे तर सारायचंय म्हणून तुला विचारलं मी. घरच्यांचं भावकीचं लय मोठं दुखणं असतं तुला कसं काय तुम्ही मला म्हणताय बरोबर आहे. आता तुम्ही का आता मग काय केलं राज ठाकरे तुम्ही उदाहरण दिलं बरोबर आहे का. राज ठाकरेंनी त्यात एक उदाहरण त्यात अजून एक दुसरं दिलेलं आहे. कलाकार हा कलाकार जो आहे ते प्रत्येक कलाकाराला ज्याची त्यांनी जी किंमत जी असते त्यांनी दिले पाहिजे बरोबर आहे. एकामेकाला त्यांनी दिली पाहिजे. आता समजा तुम्ही तुमच्या क्षेत्रात आहे तुमच्या क्षेत्रात तुम्ही टॉपर आहे आम्ही आमच्या क्षेत्रात आम्ही टॉपर आहे. आता तुम्ही जर तुम्हाला आरुतुरू बोललं तर 4 माणसं तुम्हाला काय बोलणार ती किंमत करणार तशीच किंमत करणार. मग कलाकाराची ही किंमत म्हणजे इज्जत ठेवली पाहिजे. आपली पण आधी किंमत ठेवली पाहिजे बरोबर. तुम्हाला काय अनुभव आहे जवळच्या माणसांचा. मी मुद्दाम हे विचारतो का हे समध्या कलाकारांचं दुःख नाही की आपण ज्यावेळेस आता मला पाऊल टाका त्यांनी पाऊल टाकलंय पण तो पाऊल मागवणारी कोण आहे हे मुद्दाम आपण चर्चा केली की ते पाऊल मागवणार आपलीच माणसं असतात आपली जवळची असतात. लक्ष न देता आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं एवढंच ध्यानात ठेवायचं. चला माऊली एकदा एक तुझं होऊन जाते कसं माऊल्या म्हणजे तसं नाच करते दुनिया सारी आपला सरपंच द मेन पॉवर पिक्चर मराठी फिल्म जी आहे का ना मित्रांनो 1 नंबर क्वालिटी टॉपला जाणार मित्रांनो खरंच ना. कसं माऊल्या म्हणाल तसं. हा तर मित्रांनो आता आपण इथं या पडस्थळ गावामध्ये होतो. पडस्थळ गावामध्ये आपण हे यांचं थोडक्यात प्रमोशनच केलं आपण म्हणायचं. आणि हे आपले रील स्टार आपल्याबरोबर होते अनिल बनसोडे आणि आपला माऊली गुरगुडे आणि नाता भाऊ आमच्याबरोबर आहेत. तसेच आमचे
महादेवराव जाधवर चित्रपटाचे निर्माते चित्रपट त्यांचा आता आहे त्यांच्याबरोबर. काय नाव तुमचं? हनुमंत काळे. आणि आमचा अमोल पण आता त्यांच्याबरोबर शूटिंग करतोय. आणि आमचे हलगीवाले ज्यांनी आता आल्यानंतर ज्यांनी जी आरास आणली मस्तपैकी. आणि खरं तर हलगी याच्यावर चित्रपट सुद्धा निघालाय पाठीमागं. आणि हलगी वाजवणं म्हणजे ज्या हॅन्ड्री चित्रपटाचा हिरो जब्या तो सुद्धा मूळचा हलगी वादकच आहे. म्हणजे थोडक्यात आपण चहावाल्याला कसं म्हणतो बाबा चहा विकून जर नरेंद्र मोदी पंतप्रधान होत असतील, हलगी वाजवून एका चित्रपटात एखादा हलगी वादक जर हिरो होत असेल तर तुम्ही काही कच्चे नाही बारके नाही. म्हणून माझी इच्छा होती तुम्ही ह्याच्यात आलं पाहिजे. आणि हे आमचे हलगीवाद विशेष म्हणजे बंधू आहेत. हे तुमचं नाव काय? गणेश डावरे आणि कार्तिक डावरे, दोघं भाऊ भाऊ आहे, सख्खे भाऊ भाऊ. बघा हे सख्खे बंधू म्हणजे थोडक्यात भविष्यात आमच्या शुभेच्छेत गंमत नाही. आता मावळ्यांनी सांगितलं की आपलीच आपण इज्जत केली पाहिजे. तर तुम्ही पण कलाकार आहात, तुमची इज्जत आम्हाला एवढी मोठी आहे की तुम्ही जर तुमचं नाव गणेश डावरे आणि कार्तिक डावरे जसं अजय अतुल पुढे या असेच होते त्याच्यानंतर एवढे मोठे बंधू अजय अतुल आज साऱ्या जगाला माहीत झाले. तेवढ्याच लेवलला तुम्ही बंधूंनी जावं अशी आम्ही तुम्हाला समजायचा अपेक्षा करतो आणि होऊन वगैरे